सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या मंगळवार 13 जानेवारी 2026 भोगी संक्रांतीचा आदला दिवस म्हणजे भोगीचा दिवस आलेला आहे. आपल्या आयुष्यात आनंद उपभोगण्याचाच हा दिवस असतो. आपल्या जीवनातून दुःख, दारिद्र्य, अडीअडचणी, कुठली नकारात्मकता असेल संपूर्णपणे नष्ट करण्याचा, सर्व भोग संपवण्याचाच हा दिवस आहे आणि आपल्या जीवनात आनंदाचे भोग यावे असं प्रत्येकालाच वाटतं. तर हा भोगीचा दिवस असा आनंदाने आपल्याला साजरा करायचा आहे आणि काही गोष्टी, काही कामं महिलांनी जरूर घरात करायची आहे, ज्यामुळे घरातल्या ज्या नकारात्मक गोष्टी असतात ना त्या जळून खाक होतात, नष्ट होतात आणि आपल्या आयुष्यात भरभरून आनंद येतो. मुलांना भरभरून प्रगती मिळते, अखंड आपल्या घरात लक्ष्मी नांदत असते. तर महिलांनो, दादांनो, या दिवशी जसं आपण संक्रांतीला लवकर उठणार आहोत तसंच भोगीच्या दिवशी सुद्धा लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठला, अतिशय उत्तम. आणि आंघोळीच्या पाण्यात सर्वांनी पांढरी तीळ टाकायची आहे, काळी तीळ टाकू नका. काळी तीळ आपण जे तोडगे वगैरे करतो उपाय तापाय त्याला करायचे आहे. आंघोळीचा पण उपायच आहे, पण त्यात आपण पांढरी तीळ टाकायची आहे. कारण काही ग्रह दोष असतील म्हणजे प्रत्येकाचे ग्रह हे वेगवेगळे असतात. काहींना काळी तीळ चालते, कोणाला पांढरी तीळ. तर मग काही ग्रह दोष असतील, तुम्हाला अडीअडचणी असतील तर सर्वांनी पांढरी तीळ टाकून आंघोळ करायची आहे, म्हणजे कुठलेही दोष आपल्याला लागत नाही आणि जे काही शारीरिक मानसिक त्रास असतात ते संपूर्णपणे नष्ट होतात आणि आपल्या जीवनात आनंद येत असतो. म्हणून सर्वांनी भोगीच्या दिवशी आठवणीने आंघोळीच्या पाण्यात थोडीशी चिमूटभर पांढरी तीळ टाका. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा उपाय जरूर करायचा आहे. अंघोळीनंतर सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचे आहे. पाण्यात चिमूटभर पांढरी तीळ टाका. थोडीशी फुलं असतील लाल रंगाची तर लाल रंगाची फुलं पाकळ्या टाकल्या तुम्ही तरीही चालेल आणि सूर्यदेवांना मनापासून अर्घ्य द्यायचे आहे. अर्घ्य दिलेले पाणी एखाद्या कुंडीत पडेल किंवा झाडाझुडपांना मिळेल याची नक्की काळजी घ्या. अशा पद्धतीने आपल्याला सूर्यनारायणाला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला अर्घ्य दिलेले पाणी कधीच ओलांडू नका, नाही तर मग सूर्यदेवांना अर्घ्य दिल्याचे आपल्याला फळ मिळत नाही, उलट पाप आपल्या डोक्यावर लागत असते. म्हणून सूर्यनारायणाला तुम्ही रोज जर अर्घ्य देत असाल तर अतिशय उत्तम. एखादी कुंडी ठेवून घ्या, म्हणजे त्यात झाडं झुडपं लावली तुम्ही तर सूर्यनारायणाला अर्घ्य दिलेलं पाणी त्यात पडेल आणि छान अशी झाडं झुडपंसुद्धा तुमचे वाढतील आणि तुमचा पायसुद्धा सूर्यनारायणाला अर्घ्य दिलेल्या पाण्यावर कधीच तुमचा पायसुद्धा पडणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला सूर्यनारायणाला रोज अर्घ्य द्यायचा आहे. आणि भोगी, संक्रांत, कर संपूर्ण वर्षभर हे वर्ष सूर्यदेवांचं आहे, म्हणून सूर्यदेवांना अर्घ्य जरूर द्यायचं आहे. आणि भोगी, संक्रांत, कर हे 3 दिवस तर रथसप्तमीपर्यंत खरे सूर्यनारायणाला आठवणीने अर्घ्य जरूर द्यायचं आहे. रोज थोडीशी चिमूटभर पांढरी तीळ टाका आणि सूर्यनारायणाला अर्घ्य जरूर द्यायचं आहे. भोगीच्या दिवशी देवघरातील देवांना छान असा अभिषेक करा. देवांना सुद्धा तिळाचं उटणं लावा. अभिषेक करून छान अशी पूजा करायची आहे. पंचोपचार पूजा करा, फुलं अर्पण करा, हळदी कुंकू अक्षता वाहून देवांना बाळकृष्णाची मूर्ती असेल, श्रीहरी विष्णूंची, विठू माऊलीची तर आवर्जून तुळस अर्पण करा. गणपती बाप्पाला दुर्वा, बेल अर्पण करा. महादेवांना जेवढे देवी देवता आहे त्यांच्या आवडीची फुलं, पानं जरूर या दिवशी अर्पण करायचं आहे. ही सेवा आपल्याला भोगीला पण करायची आहे आणि संक्रांतीच्या दिवशी तर संक्रांत आणि एकादशी एकत्र असा 11 वर्षांनी योग जुळून आलेला आहे. अशी सेवा आपल्याला संक्रांतीच्या दिवशी सुद्धा करायची आहे. पण भोगीच्या दिवशी या सर्व सेवा ह्या झाल्याच पाहिजे. दिवा अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. मुख्य देवघरात जो दिवा लावत आहात महिलांनो त्यात चिमूटभर तुम्ही काळी तीळ टाकू शकता. नसेल काळी तीळ, पांढरी तीळ जरी टाकली, 2 लवंगा टाकून द्या, 1 कापराचा तुकडा टाकून द्या. यामुळे सुद्धा घरातली नकारात्मकता दूर होते. आयुष्यात काही ग्रह दोष असतील कुटुंबात, तुम्हाला, मुलांना, पतिदेवांना त्यामुळे अडीअडचणी येत असतील,
संपूर्ण भोग सरतील आणि तुमच्या आयुष्यात आनंद येईल, सुख समृद्धी येईल, लक्ष्मी टिकून राहील, पैशांच्या अडीअडचणी असतील संपून जाईल, तुमच्या घरात बरकत येईल. म्हणून देवघरातील दिव्यात सुद्धा चिमूटभर तीळ टाका. दुहेरी वातीचा दिवा लावायचा आहे आणि त्यात चिमूटभर तीळ टाकायचे आहे. तुपाचा दिवा आपण लावतो त्यात नका टाकू. फक्त तुम्ही तिळाचं तेल असेल तर तिळाचं तेल वापरा, नसेल तिळाचं जे देवांच्या दिव्यांसाठी तेल वापरता त्याचा दिवा लावा आणि चिमूटभर पांढरी किंवा काळी तीळ आपल्या देवघरातील दिव्यात जरूर टाकायची आहे. भोगीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आपण भोगीची भाजी, तीळ लावून भाकरी, खिचडी, चटणी, पापड असा पारंपरिक नैवेद्य दाखवत असतो. तर तुम्ही सकाळी पण दाखवू शकता, तुमची जशी परंपरा आहे. काही घरांमध्ये सकाळी नैवेद्य दाखवला जातो, काही घरांमध्ये संध्याकाळी छान असा नैवेद्य दाखवून सगळेजण एकत्रित जेवण करतात. तर भोगीची भाजी नैवेद्य बनवताना त्यात कारलं किंवा कडू मेथ्या किंवा मसूर डाळ, कांदा, लसूण चुकून सुद्धा वापरू नका. तुम्ही कांदा लसूण दरवर्षी वापरत असाल तर तुम्ही वापरू शकता, पण या भाजीमध्ये डाळ भोगीच्या नैवेद्यात चुकून सुद्धा वापरू नका. म्हणजे मसूरची डाळ, कारल्याचा वगैरे तुकडा किंवा कडू मेथ्या. आपलं आता हिवाळा चालू आहे, बऱ्याच घरांमध्ये कडू मेथ्यांची आमटी वगैरे भाजीसुद्धा बनवली जाते. तर चुकून सुद्धा कडू मेथीचा दाणा किंवा कारलं किंवा मसूर डाळ या वस्तू, या भाज्या अजिबात टाकू नका. छान अशी पारंपरिकरित्या आपल्याला भाजी बनवायची आहे. आता संक्रांतीला, भोगीला खिचडी बनवली जाते नैवेद्यामध्ये. तर खिचडी बनवताना मुगाची किंवा तुरीची डाळ वापरायची आहे. बऱ्याच घरांमध्ये मसुराची डाळ वापरून खिचडी तयार केली जाते, नेहमी वापरू शकता. पण जेव्हा अशा शुभ तिथी असतात तेव्हा मसुराची डाळ वापरू नका. मसुराची डाळ टाकून भोगीची खिचडी किंवा संक्रांतीला खिचडी बनवत असाल तर मसुराची डाळ वापरू नका. मग पारंपरिकरित्या तुम्ही नैवेद्य बनवून देवांना जरूर नैवेद्य दाखवा. भोगीच्या दिवशी घर अंगण स्वच्छ करा. महिलांनो, दाराशी लहान का होईना रांगोळी काढा. भोगीच्या दिवशी पण काढा, संक्रांतीच्या दिवशी सुद्धा सडा रांगोळी दाराशी झालीच पाहिजे. त्याचबरोबर भोगीच्या दिवशी जे काही पितृदोष असतात, काही भोग असतात, काही वेळा पितृदेवांना मोक्ष मिळत नाही, त्रासात असतात आणि ते त्रासात तर मग त्या अडीअडचणी आपल्याला पण भोगायला लागतात. म्हणून भोगीच्या दिवशी आवर्जून पितृदेवांसाठी एक दिवा दक्षिणेकडं तोंड करून लावायचा आहे. तर महिलांनो, अगदी साधा सोपा दिवा लावायचा आहे. कणिक असेल, कणिक थोडीशी मुठभर कणिक मळून घ्या. त्यात काहीही टाकू नका, ना मीठ, ना तेल, ना हळद, काहीच टाकायचं नाही. साधं कणिक मळून घ्यायची आहे पाण्याने आणि एक मुखी दिवा बनवायचा आहे. आता नाही तुम्हाला कणकेचा दिवा बनवता येत, सरळ मातीची पंती घ्यायची आहे. तुम्ही दिवाळीच्या लावलेल्या असतील चालेल. एक स्वच्छ मातीची पंती धुवून घ्यायची आहे. कोरी असेल तर अतिशय उत्तम. कोरी पंती धुवून घ्या. त्यात दुहेरी वाट टाकून तिळाचे तेल टाका. तिळाचे नाही, तुम्ही जे दिव्यांसाठी तेल वापरता ते तेल दिव्यात टाकून दिव्यात चिमूटभर काळी तीळ टाकायची आहे. या उपायासाठी तुम्हाला महिलांनो काळी तीळच लागणार आहे. थोडीशी काळी तीळ घेऊन यायची आहे आणि काळी तीळ टाकल्यानंतर त्यात 2 लवंगा टाकायच्या आहे. फुलाच्या 2 लवंगा टाका, चिमूटभर काळी तीळ टाका. दिव्याखाली काहीतरी आसन द्या, कागद ठेवा, ताटलीत ठेवा आणि दिवा घराबाहेर तुम्हाला घेऊन जायचा आहे. दक्षिण दिशेला लावून द्यायचा आहे. दिवा लावताना पितृदेवांना तुमच्या मनातील प्रार्थना करायची आहे. घराबाहेर आता जागा नसेल तर तुम्ही हाच दिवा माठाजवळ दक्षिणेकडं तोंड करून लावायचा आहे. नंतर तो दिवा वापरू नका, सरळ पाण्यात विसर्जित करा किंवा एखादं झाड असेल तिथं ठेवून द्यायचं आहे. वात वगैरे जे उरलेलं असेल त्यात तो दिवा विसर्जित करायचा आहे. पुन्हा तो वापरू नका. तो आपण पितृदेवांना समर्पित केलेला आहे दक्षिण दिशेकडं. म्हणून असा एक दिवा भोगीच्या दिवशी काळी तीळ टाकून जरूर लावा. बरेचशा अडचणी, पितृदेवांना मोक्ष, शांतता मिळेल. ते प्रसन्न होतील, भरभरून आशीर्वाद देतील आणि आपल्या आयुष्यातील जे भोग आहे, अडचणी आहे, पितृदोष आहे ते सुद्धा नष्ट होईल आणि आपल्या घरात सुख समृद्धी येईल. भोगीच्या दिवशी काही चुका टाळायच्या आहे आपल्याला. म्हणजे भोगीच्या दिवशी भांडण, वाद, विवाद
या गोष्टी टाळायच्या आहे. कुणाशी बोलू नका जास्त. नख कापणे, केस कापणे, दाढी करणे या गोष्टी कृपया टाळायच्या आहे. महिला असतील, पुरुष दादा केस कापू नका, नख कापू नका. पुरुष दादांनी या दिवशी दाढी करू नका. घरात कचरा साठवू नका. नकारात्मक कुणाच विषयी बोलू नका. सूर्यनारायणाची सेवेनेच आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे. जी व्यक्ती भोगी, संक्रांत, रथसप्तमीपर्यंत रोज आंघोळीनंतर सूर्यनारायणाचं दर्शन घेते त्या व्यक्तीचं आयुष्य तेजस्वी होतं. भरभरून तिच्या आयुष्यात सुख समृद्धी येते. सोनेरी दिवस येतो. रोजचा दिवस सोनेरी जातो असं म्हटलेलंच आहे. म्हणून रोज सूर्यनारायणाची सेवा प्रत्येक राशीच्या व्यक्तींनी, 12 राशीच्या प्रत्येक व्यक्तीने आपण सूर्यनारायणाची आंघोळीनंतर सूर्यनारायणाची सेवा करा, अर्घ्य द्या, नमस्कार करा आणि मग कामाला जायचं आहे. मग दिवसाची सुरुवात करायची आहे. बघा, सोन्यासारखं तुमचं आयुष्य घडणार आहे. प्रत्येक कामात तुम्हाला यश, प्रगती मिळणार आहे. भोगीच्या दिवशी आपण दक्षिणेकडं पितृदेवांसाठी दिवा लावणारच आहोत. महिलांनो, तुम्हाला जर सकाळी नाही वेळ मिळाला, माझ्या काही महिला ऑफिसला गेलेल्या असतील किंवा बाहेर जावं लागलं असेल तुम्हाला, तर महिलांनो रात्रीच्या 8 वाजेपर्यंत, 8, 8:30 वाजेपर्यंत लावला ना, बाहेर घराबाहेर दक्षिण दिशेकडं एक मुखी दिवा, मातीची पंती घेतली चालेल, कणकेचा बनवा चालेल, तुम्हाला जो हवा तो दिवा तुम्ही दक्षिणेकडं लावू शकता. फक्त तो दिवा तुम्हाला पुन्हा वापरण्यात घेता येणार नाही. तो दिवा तुम्हाला विसर्जित करायचा आहे. म्हणून कणकेचा घ्या किंवा मातीची पंती घ्या, पण एक दिवा दक्षिणेकडं तोंड करून आपण पूर्वजांसाठी एक दिवा जरूर लावा. त्यात चिमूटभर काळी तीळ आणि 2 लवंगा अशी सेवा पितृदेवांची भोगीला झालीच पाहिजे. खूप सुंदर अनुभव येतील तुम्हाला. दिवा लावताना प्रसन्न मनाने लावा. यामुळे पितर प्रसन्न होतात. घरातील वातावरण सकारात्मक तयार होते आणि बऱ्याचशा प्रमाणात पितृदोष कमी होण्यास खूप मदत मिळते आणि आपल्या आयुष्यातील, लेकराबाळांच्या आयुष्यातील बऱ्याचशा अडचणी, 90% अडचणी जरूर कमी होतात. म्हणून अशी सेवा जरूर करायची आहे. भोगीला कुणी तुमच्याकडं काही भाज्या मागितल्या, काही पैसे मागितले, तीळ मागितली, तेल, दिवा, कापूस या वस्तू मागितल्या तर महिलांनो, दादांनो, चुकून सुद्धा देऊ नका. आणि पैसा, आपल्या घरातली लक्ष्मी कुणालाच देऊ नका. हा काही असेल त्यांना गरज, औषध पाण्याची वगैरे, दवाखान्याची वगैरे, किंवा असेल दुसरी गोष्ट तुम्हाला द्यायची, तर तुम्ही स्वतः घेऊन द्या. पण तुमची लक्ष्मी तुमचे पैसे देऊ नका. त्यात तुम्ही भोगीची भाजी बनवताय आणि तुम्ही त्या भाज्यांमधली कुणाला भाजी महिलांनो चुकून सुद्धा देऊ नका. तिळाचं तेल असेल किंवा दिवा लावण्यासाठी कापूस, या गोष्टी त्यांच्या ते घेऊन येतील. तुम्ही तुमच्या घरातून देऊ नका. नाहीतर मग वर्षभर वाईट परिणाम होतात. तुम्ही जर या गोष्टी पाळतात तर हे नियम भोगीला, संक्रांतीला, करीला जरूर पाळा. मंगळवारी भोगीला सकाळी उंबरठा पूजन हे झालंच पाहिजे. त्याचबरोबर उंबरठा पूजन झाल्यानंतर एक मातीची पंती घ्यायची आहे. महिलांनो, खूप सुंदर उपाय आहे, करा, नक्की करा. एक मातीची पंती आधीची असेल धुवून घ्यायची आहे. पंतीत थोडीशी तीळ ठेवायची आहे. तुम्हाला पांढरी असेल, काळी असेल तर अतिशय उत्तम. थोडीशी तीळ ठेवा. त्यावर 5 लवंग ठेवायचे आहे. तुम्हाला 2 कापराची वडी ठेवायची आहे. भीमसेन कापूर असेल अतिशय उत्तम, नाही जो कापूर आहे तो ठेवा. कळालं असेल. आधी आपल्याला उंबरठा पूजन करून घ्यायचं आहे. उंबरठ्यावर माता लक्ष्मीची पावलं आहे. हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करून घ्या आणि उंबरठ्याच्या एका बाजूला, जिथं कोणी पाय वगैरे लावणार नाही त्या साईडला, एका मातीच्या पंतीमध्ये थोडीशी तीळ ठेवा. त्यावर 5 लवंग ठेवा. त्यात 2 कापराच्या वड्या ठेवा आणि दिवसभर ती गोष्ट तिथंच ठेवून द्यायची आहे. मातीच्या पंतीत या वस्तू. संध्याकाळी दिवा अगरबत्ती करून घ्यायची. देवांची पूजा करून घ्या आणि महिलांनो, उंबरठ्या बाहेर जायचं आहे. उभं राहून उंबरठ्याला हात लावून माता लक्ष्मीला तुमची मनातील इच्छा बोलायची आहे, प्रार्थना बोलायची आणि उंबरठ्यावर येण्या जाण्याच्या रस्त्यात ती मातीची पंती घ्या आणि त्या सर्व वस्तू तुम्हाला त्या कापरासोबत जाळून टाकायच्या आहे. एखादी कापराची वडी जास्तीची टाकावी लागली टाका, पण त्या सर्व वस्तू तुम्हाला जाळून टाकायच्या आहे.
तीळ होम केल्याचे तुम्हाला पुण्य फळ मिळेल. घराचा जो वास्तुदोष असेल, पितृदोष असेल संपून जाईल. कुणाची नजरबाधा लागलेली असेल तिथंच नष्ट होईल आणि कधीच कुणाची नजरबाधा तुमच्या उंबरठ्यावर सुद्धा शिरकाव करू शकणार नाही. घरात लक्ष्मी प्रसन्न राहील. मुलांच्या अडचणी संपतील. मुलांना शिक्षण, नोकरीत भरभरून प्रगती मिळेल. म्हणून ही वस्तू कापरासोबत आपल्या उंबरठ्यावर जरूर जाळा. भोगीला पतीवरून, मुलांवरून थोडी थोडी काळी तीळ 7 वेळा डोक्यापासून पायापर्यंत ओवाळून घराबाहेर तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकून द्यायची आहे. खूप सुंदर अनुभव येतील. यामुळे तुम्हाला, तुमच्या पतीला, मुलांना कुणाची नजरबाधा झालेली असेल, अडीअडचणींना तुम्ही सामोरे जात असाल, मुलं अभ्यासात, शिक्षणात लक्ष देत नसेल, सारखे आळस करत असतील किंवा कुणाची नजरबाधा खूप लागलेली असेल, तर भोगीच्या दिवशी उजव्या हातात थोडीशी चिमूटभर काळी तीळ घ्यायची. महिलांनो, पूर्व पश्चिम उभं करायचं आहे. मग तुमचे पतिदेव असतील किंवा मुलं असेल, प्रत्येकाची दृष्ट काढताना वेगवेगळी हातात तीळ घ्यायची आहे. तुम्हाला सगळ्यांवरून एकच वेळा तीळ ओवाळून टाकू नका. पतिदेवांची काढा, मग मुलांची काढा. प्रत्येक वेळी वेगवेगळी तीळ घ्यायची. हातात थोडीशी चिमूटभर काळी तीळ घ्या. काळ्या तीळीने भोगीला जर नजर काढली तर लगेच क्षणात नजरबाधा उतरून जाते. मुलांवरून 7 वेळा ती तीळ ओवाळून घ्या आणि घराबाहेर एखाद्या कोपऱ्याला टाका. कृपया कुणाचा पाय पडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर तुमच्या घरात खूप अडीअडचणी आहे, तुम्हाला त्या अडीअडचणीतून मार्गच मिळत नाही, तर काय करायचं आहे महिलांनो? मुठभर काळी तीळ हातात घेऊन संध्याकाळच्या आत मुठभर काळी तीळ उजव्या हातात नीट धरून घ्यायची. संपूर्ण घरभर तुम्हाला फिरायचे आहे. आता संध्याकाळी नाही जमला हा उपाय करायला, जराशी रात्र झाली, 8-9 वाजले तरीही चालेल. मुठभर काळी तीळ घ्यायची, उजव्या मुठीत घ्यायची आहे आणि ती तीळ नीट हातात धरून घ्यायची. घराच्या मागच्या रूमपासून तुम्हाला संपूर्ण घरभर ती तीळ हातात घेऊन फिरायचं आहे. हातात तीळ घेतलेली आहे तेव्हा तुमच्या मनात ज्या अडीअडचणी आहे, तुमच्या घरात ज्या अडीअडचणी आहे ते तुम्हाला बोलून घ्यायचं आहे. स्वामींचं नामस्मरण करा. संपूर्ण घरात ती तीळ फिरवायची आहे आणि सरळ घराबाहेर जाऊन फेकून द्यायची आहे. कुठल्याही दिशेला फेकू शकता. एखादं झाड असेल तिथं टाकली तुम्ही चालेल. किडे मुंगे खातील. तुमचा पितृदोषसुद्धा नष्ट होईल आणि तुमच्या घरात ज्या अडीअडचणी आहे त्यासुद्धा नष्ट होईल. घराला लागलेली नजरबाधा असेल उतरून जाईल. 24 तासांच्या आत तुम्हाला अडचणीतून मार्ग मिळेल. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला लागेल. म्हणून घरातून घरभर फिरवा ती तीळ हातात घेऊन आणि सरळ घराबाहेर टाकून द्यायची आहे. यामुळे सुद्धा तुम्हाला चांगले अनुभव यायला लागतील. तर भोगीच्या दिवशी हे तिळाचे उपाय सर्वांनी जरूर करायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.